माहिती नव्हतं एकादशीचं महत्व. आम्हाव्रत एकादशी देव केशव तीर्थ तुळसी अनेक नेणे वा साधनामचा विषय हरी कीर्तन. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग भगवंताचे युगान योगीचे लाडके प्रेमी भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे थोरले सुपुत्र नारायण महाराज यांचा बहुतेकांच्या परिचयाचा आज पवित्र दिवस आहे. संप्रदायामध्ये अनन्य साधारण महत्व अशोकराव आजच्या दिवसाला आहे. भगवंताला आवडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यातला हा. भगवान म्हणतात एकादशी वरहस्ती व्रतेषु यदुनंदन भागीरथीच तीर्थेषु देव भक्तेषु वैष्णवः. हे गर्ग संहितेमध्ये बरं का शिवाजीराजे गर्ग संहितेत भगवान सांगतात तीर्थाच्या मध्ये मला गंगा आवडते, भक्ताच्या मध्ये वैष्णव आवडतो आणि व्रताच्या मध्ये एकादशी. व्रतामाजी व्रत श्रेष्ठ एकादशी, व्रतामाजी व्रत श्रेष्ठ एकादशी, व्रतामाजी व्रत श्रेष्ठ एकादशी, व्रतामाजी व्रत श्रेष्ठ एकादशी. प्रिय भगवंताचे कोटी गुणे, प्रिय भगवंताचे कोटी गुणे, प्रिय भगवंताचे कोटी गुणे. व्रतामाजी व्रत श्रेष्ठ एकादशी प्रिय भगवंतासी कोटी गुणे. एकादशी एकादशी हे व्रत नाही, त्याच्या पुढे जाऊन सांगतात एकादशी व्रत, एकादशी एकादशी व्रत केवळ वैकुंठीचा पद, केवळ वैकुंठीचा पद, केवळ वैकुंठीचा पद. अशी मदत करत जाते. पाठ नाही प्रमाण मला माहिती आहे पण घाबरायचं नाही. बऱ्याच कीर्तन करायला पाठ नाही ते असते आमच्याकडे. विठ्ठल एकादशी व्रत केवळ वैकुंठीचा पंथ. आणि ही एकादशी कशा सोबत असते खाती हे सुद्धा तेव्हा माहिती नव्हतं बरं का जयप्रकाशजी. ठरलेलं आहे ते शब्द आले की त्याच नाव जोडल्या जातं. अजूनही तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं माहिती आहे महात्मा मोहनदास करमचंद्र गांधी, बरोबर आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, दुसरं नाही चालत. छत्रपती शिवाजी राजे, बरोबर. धर्मवीर संभाजीराजे, राजमाता जिजाऊ मासाहेब, दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हे दुसरं नाही वेल्डिंग, ते त्याला तेच शब्द, दुसरं नाही तेच नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, बाकीच्यांना किती मनाने लावू द्या ते नाही चालत. राष्ट्रसंत कोणाला म्हणतात? ज्यानं जन्मभर राष्ट्रासाठी भजन केलं. लक्षात घ्या राष्ट्रसंतांची तुकडोजी महाराजची भजन. आंबर त्यावेळेला गोऱ्या लोकांचा जमाना सेठजी, कितीतरी वेळा अटक झाली त्यांना. ते ठेवून दे भाऊ माईक, कोणी बोललंय का? मोबाईल राहूच दे सध्या. आपण आता आनंद लुटू दोघं जण, तू आणि मी दोघं असल्यावर मग काही कोणाची गरज नाही. ते कानाला लावूच नका. याच्याहून बाकीचे सावध राहा, नाही तर 7-12 ओपन होण्याची दाट शक्यता. ते नाही चालत लाड. हा कलियुग घुसला आता. कीर्तन ऐकू देत नाही हे. विठ्ठल विठ्ठल इथून वाढलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजच. कोणाला कितीही मनाने शब्द लावू द्या अशोकराव, तसं नाही होत. राष्ट्रसंत का राष्ट्रासाठीच भजन केलं. बरं तेव्हा गोऱ्या लोकांचा जमाना. कितीतरी वेळा यांना अटक झाली. चालू भजनातून उचललं तुकडोजी महाराजांना
बंदोबस्त राहायचा. तुकडोजी महाराजचं भजन असलं की गोरे अधिकारी हजर, पण घाबरत नसायचे. तुकडोजी महाराज सुरुवात करताना म्हणायचे, अंग्रेजो, राज्य त्यांचंच होतं, भारत को कम कुवत मत समझो, इनके पास क्या है, इनके पास क्या है, इनके पास क्या है, अरे पत्थर के बाम बनाएंगे और भक्त बनेगी सेना. हे त्यावेळेचं भजन. पत्थर के तो हम बाम बनाएंगे, भक्त बनेगी सेना. रक्त तापवायचं जवानांचं. घाबरला का तरुण गड्या रे तुझा पुढारी आला, गड्या रे तुझा पुढारी आला, गड्या रे तुझा पुढारी आला. तापून उठायचे जवान. वावारे दारूची नशा आली, अवदशा हुशारी गेली, बंगाल जाहला देश गुलामी आली. जवान रे कामापुरतं चाललंय. रिकामा तरुण दिसला का, तू रिकामा कशाला फिरत रे, तुझं गावच नाही का तीर्थ. मी का सांगतोय, जन्मभर केवळ राष्ट्रासाठी भजन केलं, अरे म्हणून राष्ट्रसंत. विठ्ठल विठ्ठल शब्द ठरलेले आहे, त्याचं त्यालाच वेल्डिंग करायचं आहे. आताचे शब्द तुम्ही आताचे जयप्रकाशजी, काय झाडीन काय डोंगर, सगळे ओके, हे तर कळलं ना तुम्हाला. मग याच्यापेक्षा काय कीर्तन कठीण आहे का? एवढ्या शब्दात कोण आला तुमच्या डोळ्यापुढे? मी नागपूरहून बोलतो, पुन्हा येईल. कळले शब्द हे तसंच परमार्थात आहे. द्वादशी शब्द आला, राजा अंबरीश. आणि एकादशी शब्द आला की राजा रुक्मान गद. रुक्मान गद एकादशी, रुक्मान गद एकादशी, रुक्मान गद एकादशी, रुक्मान गद एकादशी. नगरी मेली वैकुंठासी, नगरी मेली वैकुंठासी. रुक्मान गद एकादशी, नगरी नेली वैकुंठासी. त्याने नेला सारा गाव, आपण एकट तरी जाव. आजचा दिवस माहिती नव्हतं एकादशीचं महत्व, पण राजा रुक्मान गदाची बरं का सेठजी बाग होती फुलाची. रोज फुलं चोरीला जायची, रोज फुलं चोरी. बरं का संतोष, फुलाची चोरी व्हायची, शोकारी ठेवलेले, पण चोर सापडत नव्हते बरेच दिवस. एक दिवस चोर सापडले, सेवक पळत आले, सरकार सापडले चोर, फुलं तोडणारे. कसे पकडले? पकडले नाही, सापडले. ही मराठी लक्षात. अरे कसे काय अहो पकडले नाही, तेच सापडले. म्हणजे कुठले होते? इथले नव्हते. देवाच्या राजाचे, इंद्राचे सेवक विमान घेऊन यायचे, रोज वरच्यावर फुलं तोडून घेऊन जायचे. आता ते विमान बंद पडलं म्हणून सापडले. रुक्मानगद राजाला सेठजी वाईट वाटलं नाही फुलं चोरीला जातात याचं. मग पठ्ठ्याच्या बगीच्यातले फुलं इंद्रानं चोरावे याचा आनंद झाला. मग जेव्हा तिथपर्यंत आले ते वैमानिक घाबरलेले, आमचं विमान बंद पडलं, तुमच्या फुलाची अपेक्षा करीत होते आमचे देवाचे राजे इंद्र, रोज न्यायचो आम्ही, पण आज विमान बंद पडल्यामुळे इलाज नाही आमचा. राजे रुक्मानगद म्हणाले, मग आता दुरुस्ती इथं होणार नाही, जिथे ज्या फॅक्टरीत विमान तयार झालं तिथेच तुम्हाला नट बोल्ट स्पेअर पार्ट काय असेल ते फिटर. ते म्हणले आहे ना, उपाय आहे, इथं उपाय आहे. आज एकादशी योग आहे, जर कोणी उपवासी असेल त्यानं नुसता हात लावला, मेकॅनिकची गरज नाही, नुसता हात लावला तरी विमान उड्डाण होणार आहे. आता दुपारचे 12 वाजले होते शेठजी. नाश्ता, उपीट, इडली सांबार, दुपारचं जेवण करून लोक तयार होते जयप्रकाशचे. म्हणून दौंडी दिली राजाने, जो कोणी आज उपवासी असेल त्याने हात लावला विमानाला की विमान उड्डाण होणार आहे. आणि विमान उड्डाण झालं की राजा रुक्मानगद 5 गाव बक्षीस देणार आहे. दुपारी 12:30ला दौंडी, लोक जेवून तयार होते. एका झोपडपट्टीपासून ते बरं का संतोष, झोपडपट्टीपासून दौंडीवाले चालले होते. एक म्हातारी थोडीशी कानात कमी होती, कानात
बरं का शिवाजीराव. पण ते काय वाचते म्हणजे तिनं असं केलं. दौंडीवाल्यांना वाटलं म्हातारी उपवाशी आहे. काय रे काय कशाबद्दल आहे तुम्ही ऐकू येत नाही का तुम्हाला? नाही ना. अरे आज एकादशी आहे. जो उपवासी असेल त्याच्या हाताच्या स्पर्शानं विमान उड्डाण होणार आहे आणि विमान उड्डाण झालं की राजा 5 गाव बक्षीस देणार आहे. जयप्रकाशजी म्हातारी उभीच झाली. तुम्ही उपवासी आहे का आजीबाई? नाही. मग का उभ्या झाल्या? सोन उपवासी आहे. एकादशी केली का? नाही, लेकानं हाणलं सकाळी. हे नीट आहे का एकादशी? हाणलं म्हणून उपवास? हा चला म्हणा, तुम्हीच विचारा. चला हात लावा विमानाला. मावशी विमान उड्डाण होणार, 5 गाव बक्षीस मिळणार आहे. नाही येणार, नाही येणार म्हणते ती. म्हातारीनं सल्ला दिली शेठजी. दादा हे एवढी सरळ असती तसं काही हाणली असती का? जयप्रकाशजी कीर्तन नीट आहे. काय करावं लागेल? तुम्ही शेठजीच्या ऊसात गेला माझा लेक ऊस तोडायला, तिथं जा, त्याला आणा, आपोआप येते. झालं. दौंडीवाले तिथं आले. अरे घरी चल. का? अरे तुझी बायको उपवासीले का भाग्य उजयाला आलं, तिनं हात लावला की विमान उड्डाण होणार आणि 5 गाव बक्षीस राजा देणार आहे. आता कशाला ऊस तोडतंय ते? ऊस नाही तोडला पण त्यानं शेवरीचं दांडकं तोडलं. त्याला माहिती आहे आपली एकादशी कशी. डोक्या एवढं दांडकं शेवरीचं वल्ल. आला घरी. चल. नाही येणार, नाही येणार. दांडकं उगारलं की एकादशी स्टँडअप. काय पुढं? आता हे दांडकवाद मागण एकादशी तिथपर्यंत आल्यावर राजा रुक्मान गदाच्या आनंदाला पारावणं. बाप रे, कोण पुण्यवान माऊली माझ्या नगरात माझी अब्रू राखली रे बाबा. लाव हात लाव. नाही लावणार. हात लाव. दांडकवाला म्हणला नाही लावणार. जसं दांडकं उगारलं घाबरली दोन्ही हात लागले. गेलं विमान पाहता काय माझ्याकडे? गेलं. आपल्याला आनंद लुटायचा बस. हा एक थोडासा आवाज दे, थोडासा शाही पुढाला थोडासा वाढवून दे. काय राहत मग आता राजाला आनंद आवरे ना. जिनं अब्रू राखली. मिरवणूक काढायची म्हणला राजा. आता मिरवणूक एकटीची कशी काढता येईल? दांडकवाला बसवा लागलं ना. कळतं नाही. आणि बरं लवाजमा जयप्रकाशजी हत्तीन घोडेन मग रथन काय बापरे 3 किलोमीटर लांबीची मिरवणूक. चांदीच्या रथात हे दोघं बसले, दांडकवाला आणि एकादशी. स्वतः राजा मिरवणुकीत. संतोष. आता चालू मिरवणुकीत ही म्हणाली तुमच्या बापानं पाहिला सोळा. लग्न झालं तर ताशा नाही वाजला. बघा 3 किलोमीटर. तुम्हाला नको बाता हाणू. तुला तरी बसायला मिळालं असतं का? सकाळी हाणली नसती तर. मी ती तसंच म्हणून सांगतो. बरं जाऊ द्या. राजा रुक्मान गदाच्या लक्षात आलं, अरे जाणून बुजून एकादशी केली नाही, मारल्यामुळे ती उपवासी राहिली तरी एवढं सामर्थ्य तिच्या हातानं विमान उड्डाण झालं. म्हणून राजानं नियम केला, आजपासून 15 दिवसानं येणारी एकादशी प्रत्येकाने करायची. तो नियम सुरू झाला. परिणाम रुक्मानगद एकादशी नगरी नेली वैकुंठासी. एवढं सामर्थ्य या व्रतात असल्यामुळे नारायण महाराज छातीला हात लावून स्वाभिमानानं, एवढं सामर्थ्य या एक व्रतात असल्यामुळे स्वाभिमानानं छातीला हात लावून, बरं का शेठजी, आम्हा व्रत एकादशी. बरं हे 3 दिवसाचं आहे चव्हाण साहेब. हे व्रत 3 दिवसाचं आहे. दशमीला याची सुरुवात आहे, संपते द्वादशीला. दशमी व्रताचा प्रारंभ अभंगवाचा. व्रताचा प्रारंभ दशमीला आहे. समारंभ आता हे नंतर करू आपण. सुरुवात 3 दिवसाच. आता दुसरा एक वेगळा भाव आहे त्यामध्ये. दशमीला 10 वस्तू त्यागायच्या, एकादशीला 11 आणि द्वादशीला 12.
अथ तेने मानवच विव्रते हस्मि दिनत्रयकांस्य मासं मसुरानं चनकान् कोद्रवांस तथा शाकं मधु परान्नंचे पुनर्भोजन मैथुने दशम्याम दश वस्तूनी वर्जयत वैष्णव सदा. या 10 दशमीला कोणत्या आता मी सांगितले त्या हो म्हणाला काय हरकत आहे. 11 एकादशीला द्यूत क्रीडांच निद्रांच तांबूल दंत धावनं परापवादं पैशून्यं स्थेयं हिंसा तथा रतिं कोपम हे उत्तम वाक्यांचे एकादशां विवर्जयत. ह्या 11 एकादशीला. द्वादशीला 12. हा बस बरं सांगतो, अजिबात काळजी करू नका. 10 वस्तूचा त्याग दशमीला. अथ तेने मानवच निव्रत ह्यस्मिन् दिनत्रये कांशम. पहिलं, काशाचं भांड दशमीला वापरायचं नाही, मांस खायचं नाही, म्हणजे बाकी दिवशी सपाटा लावायचा असा त्याचा अर्थ नाही. मांस खाणं हा माणसाचा आहार नाही. मांस खाण्याचा अधिकार कोणाला आहे? जन्मता डोळे बंद, दात सुळे, पाणी जिभेनं पितं, त्याला अधिकार मांस खाण्याचा आहे. कोलीची पिलं, कुत्रीची पिलं, वाघाची पिलं, सिंहाची पिलं, जन्मता डोळे बंद, दात सुळे आणि पाणी जिभेनं पितं, त्याला मांस खाण्याचा अधिकार आहे. वटानं पाणी पिणाऱ्याला मांस खाण्याचा अधिकार नाही. माझं खोटं असेल तर तुम्ही बैलाच्या पुढं मांस ठेवा. जयप्रकाशजी, बैल तोंड लावत नाही, उलट मालकाकडे पाहतो. बैल म्हणतो काय मूर्ख आहे का आम्ही, वटानं पाणी पितो ना आम्ही, हे आमचं आहे का, उजला. बैल सांगतात वटानं पाणी पिणाऱ्याला मांस खाता येत नाही. मांस त्यांना खाता येतं जे जिभेनं पाणी पितं. कांश, मांस, मसूर डाळ, हरभऱ्याची डाळ, कुळीद, हिरवी भाजी, मध म्हणजे सहद, परान्नंच, दुसऱ्याचं जेवायचं नाही. मी का थांबलो शेठजी, आमचा एकही दिवस तसा जात नाही तर काय करा, दररोज 2 टाइम सपाटा दुसरीकडेच आहे. आता इथं हे लिहिलेलं वाचून दाखवतो. पुनर्भोजन 2 वेळा, मैथुन भोग अशा 10. अथ तेने मानवच मिळते हस्मिन् दिनत्रये कांसे मांस मसुरान्नं चनकान् कोद्रवांस तथा शाकं मधु परान्नंच पुनर्भोजन मैथुने. या 10 गोष्टीचा त्याग करायचा दशमीला. मग एकादशी आता 11. द्यूत क्रीडांच निद्रांच तांबूल दंतधावनं परापवादं पैशून्यं स्थेयं हिंसा तथा रतिं कोपम हे नृतं वाक्यंच एकादश्या विवर्जयत. एकादशीला जुगार खेळायचा नाही. द्यूत क्रीडांच जुगार एकादशीलाच काय कधीच खेळायचा नाही. जर वाटोळे करायचं असेल तर संतांनी लिहून ठेवलं, असं करा. अरे हे देह व्यर्थ जावे, अरे हे देह व्यर्थ जावे. द्यूत क्रीडांच झोपायचं नाही, निद्रांच तांबूल विळा खायचं, मिश्री बरं का रे, मिश्री लावायची, पैशून्यम स्थेयम हिंसा खून चहाडी अनृतम लबाड बोलायचं नाही. द्यूत क्रीडांचे निद्रांचे तांबूल पराप वादम पैशून्यम स्थेयम हिंसा तथा रतिम भोग घ्यायचा नाही. कोपम विनाकारण रागवायचं नाही. विनाकारण राग पाहिजे. जयप्रकाशजी, जर राग नसेल तर तुम्हाला जगू देत नाही माणसं. नाही तर आता आमचा बुवा जाऊन बसला एसटीत, जागाही पकडली. दुसरा आला, ओढ बुवा का मला बसायचं आहे, आणि मी तू चाल उभा का, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. एवढी ना. समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं ना, अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भीतीला, अति कार्य ते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. एखाद्या गावात एखादं घर किती श्रीमंत असू द्या, त्या घरातले सगळे जय हरिवाले असू द्या, विनाकारण गाव त्या घरावर दबाव टाकतं. मग त्याच्यातले 2 भाऊ जय हरिवाले पाहिजे आणि 2 कॉलर धरून थोबाड फोडणारे पाहिजे, मग तालुक्यात टिकू शकतं. दोघही नवरा बायको रागीट असेल ना शिंदे महाराज,
ते एकमेकाच्या रागावर रोगोर पिऊन झोपतील. त्याच्यातलं एक रोगोरची बाटली घेणारं पाहिजे, एक हिसकावून घेणारं पाहिजे, मग नवरा बायको मरेपर्यंत जगतील. जर आमच्या देशात सगळे गोपीचंदनवाले असले तर सीमेवर वैऱ्याला कोण अडवणार? आमच्या जवानांच्या खांद्यावर रात्रभर मशीन गन आहे, म्हणून आमच्या मस्तकावरचं चंदन सुरक्षित आहे हे लक्षात घ्या. म्हणून अति नम्रताही वाईट आहे, अति कोपणही वाईट आहे. म्हणून विनाकारणचं रागावणं शब्द आहे ते. अनृतम वाक्यांच कोपम हे नृतम म्हणजे अलबाडव. देवत क्रीडांचे निद्रांचे तांबूल दंत धावनम परापवादम पैसोम्यस्तेयम हिंसा तथा रतिम कोपम हे नृतम वाक्यांचे एकादशाम विवर्जयत. ते आमची सवय अशी होती, पाठ एका दमात म्हणायचं अशी सवय झाली. केवढाही श्लोक असला की एका दमात म्हणायचा, मध्ये थांबलं की मला पुढचं येत नाही, म्हणजे पुन्हा सुरू केलं. देवत क्रीडांचे निद्रांचे तांबूल दंत धावून परापवादम पैसन्यस्तेयम हिंसा तथा रतिम कोपम हे नृतम वाक्यांचे एकादशा विवर्जयत. ही झाली एकादशी. कांशे मौसम सुराम क्षुद्रम तैलम विनत भाषणम व्यायामंचे प्रवासंचे पुनर्भोजनम इथून अस्पर्श स्पर्श मासुरे द्वादशाम द्वादशेस त्यजेत. 12 द्वादशीला, 11 एकादशीला आणि 10 दशमीला. दशमी व्रताचा प्रारंभ. हे 3 दिवसाचं व्रत. आणि म्हणून जयासी असे मोक्षाची चाड. मोक्ष म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, याला मोक्ष म्हणतात. एकच ओवी सांगतो, जयासे असे मोक्षाची चाड तेने नाना साधने कबाड. आणि सांडून या व्रत दृढ एकादशी करावी, म्हणून आम्हा व्रत एकादशी. इथपर्यंत आलो आपण. घड्याळ बघूया, जमते. आम्हा व्रत एकादशी. त्याच्या पुढे शब्द आहे देव केशव तीर्थ तुळसे. नुसता देव शब्द नाही, त्याला केशव जोडला का? साधू संतांचं वाङ्मय अतिव्याप्ती, अव्याप्ती आणि असंभव असे दोष टाळून निर्दोष वाङ्मय म्हणतात त्याला. निर्दोष. अतिव्याप्ती, अव्याप्ती आणि असंभव. बरं का नामदेव बाबा, तुम्ही शिकलेले आहे. अव्याप्ती, अतिव्याप्ती, असंभव. अतिव्याप्ती म्हणजे परदेशातला माणूस आला. बरं का शेठजी, परदेशातला माणूस म्हणतो आमच्या भारतातल्या माणसाला, गायी कशा असतात? गायी गाय होय, 2 शिंग आणि 4 पाय. हे पुढं गेलं, करमाडला. तिथं पाटलाचे बैल चरत होते बरं का. हे थांबलं. गाई जाय ना, ह्या आंधळ्या झाला का दिवसा दिसत नाही का? आता आऊत सोडलं, बैल आहे. बैल कसं काय? ते शक्त्याचे तर म्हणत होते 2 शिंग आणि 4 पाय. अरे 2 शिंग आणि 4 पाय पण 4 स्तन, तिला म्हणतात गाय. पुढे गेलं लाडगावला तर म्हशीचा कळप. 2 शिंग 4 पाय 4 स्तन. आम्हाला ह्यावय गाई. नमस्कार नमस्कार. गाई जाय ना, ह्या दिसत नाही का तुला? म्हशी आहे. कसं काय? तिथं करमाडचे म्हणले 2 शिंग 4 पाय 4 स्तन. अरे 2 शिंग 4 पाय 4 स्तन पण मानेखाली पोळी, तिला म्हणतात गाय. 2 शिंग 4 पाय म्हणावं तर लक्षण बैलावर गेलं, हे अतिव्याप्ती दोष सांगतो. 2 शिंग 4 पाय 4 स्तन म्हणावं तर लक्षण म्हशीवर गेलं. 2 शिंग 4 पाय 4 स्तन मानेखाली पोळी. आता म्हशीला स्तन आहे पण मानेखाली पोळी नाही, हे निर्दोष लक्षण गायीवर गेलं. विठ्ठल. तसा नुसता देव म्हटलं असतं तर हे लक्षण बाकीच्या देवावर जातं. कारण काही केलेले आहे, काही झालेले आहे आणि हा स्वयंभू आहे. नाही घडविला, नाही बैसविला, केलेले. तुम्ही आम्ही शेंदूर लावून केलेले. सणाच्या दिवशी मग बांध ती आजीन तिची नात आणि ते पूजेला बांधावर आमचे देव झाडाखाली. मग ती म्हातारी त्याला शेंदूर लावते. उरलेले बोट जयप्रकाशजी शेजारच्या दगडाला पुसते. दुसरी म्हातारी गेली की तिला वाटते 2 देव असावे.
मग ती 2 देवाला शेंदूर लावून उरले बोट 3ऱ्या दगडाला. 3री म्हातारी गेली की 3 देव समजून शेंदूर लावून उरले बोट 4थ्या दगडाला चालले ढीग. त्याला म्हणतात शेंदरी हेंदरी दैवते. हे आम्ही शेंदूर लावून केलेले, हा शब्द इथे लागतो, केलेले. आपल्या पोटाची रडते गुरुजा का नातू रडत होता ना आजी आली काय झालं नातू रडतय असं कर चतकोर भाकरी घे तव्याचं काळे लाव 2 बिबवेन चमड्याचा तुकडा नात पाहून उतरून नेऊन चौकात तसंच केलं. चतकोर भाकरी त्याला लावलो तव्याचं काळ्या चमड्याचा तुकडा 2 बिबवेन नातवाहून उतरून टाकला चौकात नेऊन. रडायचा थांबला शेठजी नातू. मी काय सांगतो अरे काळे लावलेल्या भाकरीवर जो देव खुश झाला तो तुम्हाला गुलाबजाम देईल का? खरं सांगा. आपल्या पोटाची रडते. आम्ही तुम्ही शेंदूर लावून केलेले काय झालेले इंद्रादिक ब्रह्मदेव शतैक जन्मा जन्मनी ब्रह्मकर्मा करीतोची ब्रह्मा आणून हे शतमक संपत्ती स्वर्गीची आहे. तो इंद्र झाला हा ब्रह्मदेव झाला. हे झालेले आणि हे केलेले. हा नाही घडविला नाही बसवी. आणि म्हणून देव शब्दाच्या पुढे केशव जोडला. नुसतं देव म्हणावं तर बाकीच्या देवावर लक्षण जातं म्हणून त्याला वेल्डिंग केला केशव. केशव म्हणजे त्याच्यात 3 अक्षर आहे. ते शब्दाचा अर्थ वेगळा असतो पुन्हा अक्षरातला अर्थ वेगळा. तुम्हाला चांगलं माहिती आहे. मंदिर म्हणजे देऊळ शब्दार्थ आहे पण म म्हणजे मंगलता, ती म्हणजे दिव्यता, र म्हणजे रम्यता. मंगलता दिव्यता आणि रम्यता या तिन्हीचं एकत्रीकरण त्याला म्हणतात मंदिर. गुरुजी म्हणजे शिक्षक. अरे पण 3 अक्षर आहे ना गुरुजी. पहिला दुसरा आणि तिसरा 3चे 3 अर्थ आहे. गु शब्द तोंदकारोस्ती रुकारो तन निरोधक अंधकार निरोधित्वा गुरुरित्य विधीयते. पहिलं जे अक्षर त्याचा अर्थ होतो शिवाजीराव अंधार. त्याच्या पुढचा रू त्याचा अर्थ प्रकाश. म्हणून शाळेत लिहिलं जयप्रकाश. आपलं शाळेत लिहिलंय तमसो मा ज्योतिर्गमय. तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे. आणि अंधाराकडून प्रकाशाकडे नेण्याचं पवित्र कार्य करतात. त्यांना एकरी भाषेत बोलायचं नसते म्हणून लावलाय जी गुरुजी. असे 3 अक्षर आहे. पण ते काय होतं गुरुजी म्हटलं म्हणजे वाटतं वाहेगावचं आहे. सर म्हटल्यावर वाटतं हे संभाजीनगरचं. अरे पण गुरुजी जे सामर्थ्य आहे शब्दात ते सर मध्ये नाही. जी हा आदर आहे. जी अजूनही कुलवान घराण्याची ओळख आहे. अशोकराव कुलवान घराण्यामध्ये बापही आदराने बोलतो मुलाला आणि मुलाही तितकाच आदर. बाळासाहेब वडील मुलगा जी पहिला जी म्हणणार आदर आहे. नाहीतर बाप महाद्या बैरा आहे का दम आहे का नाही म्हाताऱ्या येतो ना समजाव घराना होतो ऐसा. अरे हा आदर आहे. जीचा अर्थ महाराज. जिथे तिथे जी दिसेल तो आदरार्थ. नामदेवराव आदर दिला तुकोबाराने हनुमंताला. शरण शरण जी हनुमंता. आदर दिला ज्ञानेश्वर महाराजांनी गणपतीला. ओम नमो जी. हे घरी गेल्यावर डोके चालवा. जी म्हणजे काय शेठजी बहिणीच्या मिस्टरला हिंदीमध्ये काय म्हणतात? जिजाजी. आले का 2 जी म्हणून तर तुमची मदत घेतो आम्ही एवढ्यासाठी. मराठीत दाजी तिथं एकच जी. बरं का जयप्रकाशजी. मराठीत दाजी आहे तिथं एकच जी पण हिंदीत डबल जी. जी जा जी 2 जी आली इथे. ते एक गाणं होतं पूर्वी जिसके आगे जी जिसके पीछे जी जिसके आगे पीछे जी जी ओ मेरे जीजा जी. आपलं याच्यावरून चाललं गुरुजी. हे शब्दार्थ शब्दार्थ मी का सांगतो. केशव देव केशव. केशव शब्दात अर्थ शब्दार्थही आहे आणि अक्षरात अर्थ आहे. केचा अर्थ ब्रह्म, शेचा अर्थ शंकर आणि ओचा अर्थ विष्णू. ब्रह्मदेव म्हणजे उत्पत्ती, विष्णू म्हणजे पालन आणि शंकर म्हणजे संवार. घडी मोडी हेया मात्रे
प्रसवला विश्व तोची, प्रसवला म्हणजे ब्रह्मदेव, घडीमोडी हेळा मात्रे महादेव, आणि पालन करतो तो विष्णू. हे 3 अक्षरातले 3 अर्थ आहे, देव केशव. तसे शब्दातले अर्थ आहे, हे उगच नाही. प्रत्येक आता याच्यावर एक कीर्तन होईल. पतित पावन म्हणती माझे या स्वामी ते. पतित पावन का म्हणतात देवाला? पतिताला पावन करतो म्हणून. सरळ अर्थ आहे. पतित पावन म्हणती माझे या स्वामी ते, उद्धरी पतिता ते म्हणून या. जग जीवन म्हणती माझे या स्वामी ते, जीवन जगाते म्हणून. हे मजा पहा, नामदेवाचा अभंग आहे. जगाला जीवन देतो म्हणून जगजीवन, पतिताला पावन करतो म्हणून पतित पावन. ऋषिकेश म्हणती माझे या स्वामी ते, चाळ इंद्रिया ते म्हणून या. विश्वंभर म्हणती माझे या स्वामी ते, पोषितो विश्वाते म्हणून या. विश्वंभर का? विश्वाचं भरण करतो. जगजीवन का? जगाला जीवन देतो. पतित पावन का? पतिताला पावन करतो. तसं केशव का? हरतो क्लेशाते म्हणून या. मला वाटत होतं हे पार्टी कुठेतरी सापडणार आपल्याला. केशव म्हणते. आता हा नामदेवाचा गाथा आमचा लहानपणी झालेला, म्हणून ये निघले की ते सुरू, अजिबात नाही. पण अभंगाला धरून आहे, केशववर चाललंय आपलं, फाजील बाता नाही, नका ठेवू पुढच्या वर्षी. पण आम्ही अभंगाला धरूनच बोलणार बस. आता काय चाललं आपलं? देव केशव इथपर्यंत आलो. पण केशव, केशव म्हणती माझे या स्वामी ते, हरतो क्लेशा ते म्हणून या. म्हणून आम्हाव्रत एकादशी देव केशव इथपर्यंत आलो आपण. त्याच्या पुढे तीर्थ तुळसी. तुळशीचं तीर्थ पवित्र करणार आहे. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये त्याला फार महत्व आहे. जयप्रकाशजी, मेल्यावर माणसं म्हणतात एकतरी पान तुळशीचं प्रेताच्या तोंडात. जन्मभर कोंबड्या खाल्ल्या, पण कोणी म्हणतं का 2 पख घाला तोंडात कोंबडीचे? नाही, तुळशीच. प्रेतालाही पवित्र करण्याचा आटापिटा कशानं? तुळशीच्या पाना. तुळसी पवित्र. ते पहा, भगवंताला अति आवडणारी तुळशी आणि बुक्का, हे 2 शब्द आमच्या वारकरी मंडळीला पाठ आहे. अतिप्रिय आवडे, अतिप्रिय आवडे तुळसी बुक्का, अतिप्रिय आवडे तुळसी बुक्का. अतिप्रिय शब्द आहे. अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का. पण याच्यातही एक मरम आहे नामदेवराव. इथे व्याकरण दृष्ट्या कसं सोडवणार? द्वंद्व समास करणार का षष्टी? षष्टी कळते का? पंचमीच्या पुढची, सप्तमीच्या अलीकडची म्हणावं. हे व्याकरणातली सांगतो. त्याचं चाचीचे प्रत्यय आहे. द्वंद्व समास, ज्या समासाची दोन्ही पदे प्रधान असतात त्याला द्वंद्व समास म्हणतात. शत्रुमित्र, खरं खोटं, पाप पुण्य, भीमार्जुन, कृष्णार्जुन, हे द्वंद्व समासाची उदाहरण आहे. समान असतात पद. तसं तुळशी न बुक्का द्वंद्व समासही होतो. भीमार्जुन, कृष्णार्जुन, खरं खोटं, पाप पुण्य, तसं तुळशी बुक्का धरान द्वंद्व. म्हणजे तुळशी आवडते आणि बुक्काही आवडते असे अर्थ झाले. पण षष्टी लावली तर तुळशीचा बुक्का होतो. तुळशीची लाकडं जाळल्यानंतर जो बुक्का तयार होतो तो अति सुगंधी असतो, तो देवाला अति आवडतो. अति प्रिय आवडे बस. कशी तुम्हाला वाटेल तसं. आपल्या नशिबाला जो बुक्का आहे नामदेव महाराज, तो येड्या बाबळीचा आहे. कोणाला माहिती कशाला तयार केला? तुकोबार आहे म्हणलं, हे सगळीकडे चालेल, माझ्याकडे नाही चालत. विकाल तेथे विकाल, विकाल तेथे विका माती. इथं थांबायचं, मग मजा येते. विकाल तेथे विका माती, नाव ठेवून बुक्का आहे माती, पण घ्या बुक्का घ्या. आमच्या नशिबाला आला तो बुक्का येड्या बाबळीचा. पण अतिप्रिय आवडे तुळसी बुक्का. अतिप्रिय कशावरून? सगळं जग लक्ष्मीच्या मागं लागलं. गणेशाची लक्ष्मीच्या मागं सगळे जग लागलं. सगळ्यांना प्रिय लक्ष्मी आहे.
पण एवढी जगाला प्रिय असणारी लक्ष्मी तिला फक्त पायाजवळ ठेवलं, पाय लक्ष्मीच्या हाती, आणि तुळशीला गळ्यात घातलं. विठ्ठल विठ्ठल याला म्हणतात अतिप्रिय. लक्ष्मी पायाजवळ आणि तुळशी कंठात. कंठाला काय? अरे आईच्या दृष्टीनं तिचं बाळ प्रिय असतं. महाराज बाळ, मजुरी करणारी माय असू द्या, दिवसभर कबाड कष्ट भागत नाही म्हणून गवताचा भारा डोक्यावर दिवसभराची उपवासी आली, भारा झोपड्याच्या पुढे टाकते की 2 वर्षाचा पिंट्या दुडदुड दुडदुड धावत बाहेर येतो. तशीच माय बसते आणि त्या लेकराला उचलती आणि उचलोणी करी कंठी लावी, उचलोणी करी कंठी लावी, अमंगळपणे कंटाळ्यानं करीन उचलोणी करी कंठी लावी. बाळाला उचलते माय आणि पहिली कंठाला लावते. म्हणजे अतिप्रिय वस्तू कंठाला लावल्या जाते. ज्याच्या कंठाला तुळशी आहे याच्याहून समजायचं अतिप्रिय आवडे. म्हणून तीर्थ तुळसी भगवान स्वतः सांगतात, जर उद्धवा मी हरवलो तर तुला सांगतो. आता नाही का टीव्हीला येतंय कधी, आपण यांना पाहिलं का? नाही तर पेपरला वरोल फोटीतुली व्यक्ती सापडून देणाऱ्याला योग्य बक्षीस दिल्या जाईल. असं जर झालं आणि मी हरवलो आणि जर तुला शोधायचं असेल तर पहिल्यांदा पहिले ठिकाण तुळशी जवळी, दुसरे ठिकाण संताचे मेळी, आणि तिसरे ठिकाण भक्ताचे हृदय कमळी. सत्य जाण उद्धवा भागवता. पहिल्यांदा तुळशी जवळ पाहायचं. तुळशीपाशी वनमाळी सदा तिष्ठत असे. हा अभंग एकनाथ महाराजांचा आहे. चुकून तुम्ही तुकोबाराच्या गाथ्यात पाहू नये म्हणून उल्लेख केला. तुळस वंदावी माऊली हरे हे संताची सावली, तुळशीपाशी वनमाळी सदा तिष्ठत असे. पहिले ठिकाण तुळशी जवळी. एवढं तुळशी पवित्र असल्यामुळे महाराज म्हणतात एकादशीचं व्रत, केशवाचं पूजन, तुम्ही म्हणायचं आहे दुसरं चरण बरं का आहे त्याच्यात. आता मला बरोबर होईल, बरोबर होईल. इथपर्यंत आलो, आपली पहिली लाईन झाली. आता उरकावं लागेल ना, अर्धा तास राहिला ना. व्रत एकादशीचं, पूजन केशवाचं आणि तीर्थ तुळशीचं. आम्ही याशिवाय बाकीच्या भानगडीत पडणार नाही. केशवाचं, तीर्थ तुळशीचं याशिवाय आम्ही भानगडीत पडणार नाही. अनेक नेनेवा साधन, ज्यावरती असा शब्द वापरला शिवाजीराव, तसे अनेक साधनं असलीच पाहिजे. म्हणून तर अनेक नेनेवा साधन. अरे उपायाची नाही वाणी येत अनेक. त्याच्यात तर मुख्य 4 आहे: ज्ञान, कर्म, योग, भक्ती. पण माणसाची काय अपेक्षा असते? साधन सोपं पाहिजे, फळ मोठं पाहिजे. तुम्ही कास्तकाराला विचारा, ते म्हणतं म्हैस असावी, बिना शिंगाची असावी, काही न खाणारी असावी, मारकी नसावी, भरपूर दूध देणारी असावी. पेशंटला विचारा, औषध पाहिजे, घरपोच पाहिजे, फुकट घेतलं पाहिजे, घेताना गोड वाटलं पाहिजे, ना आजार कायमचा संपला पाहिजे. तसं साधन सोपं पाहिजे, फळ मोठं पाहिजे. मग बाकीच्या साधनाचा विचार केल्यावर इतराचं काठीने लक्षात येईल. अनेक नेनेबा साधन, योग, ज्ञान, कर्म आणि भक्ती. अनेक साधन आहे, पण योग दुस्तर आहे. पाहे पा लोहाचे चने जई बोचरिया पडती खाणे, ते पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणो. शरीर शोषण प्राण निरोधन मन जय हठ योग. शरीर शोषण प्राण निरोधन मन जय हठ योग. अरे एवढं सोपं आहे का योग? शिवाजीराव कधी कधी एखाद्याला ते नसावर नस येते ना, ते तुम्हाला माहिती आहे, तुम्हालाही होत असेल ते. त्याचंही काय 9 तास होऊन जाते मांडी घालून, 3 तास रामायण, 2 कीर्तन आणि गाडीतही बसायचं. झाला आता जयप्रकाशजी, आता उतारायला लागली गाडी. आता काय नाही
ब्रेकवर थांबू नये, पत्र्याच्या शेडमध्ये जायचंच आहे. ठीक आहे, कथेची सामुग्री देह अवसानावर. याच्या पुढे काय करणार आपण? मला काय जावं वाटतं का लवकर? जयप्रकाशजी ते अजूनही म्हणतात लोक बाबाचं पाहिजे काय स्वाभिमान. योग मार्ग दुस्तर आहे. बर, कर्म मार्गाचा विचार करा सेठजी, तो सूक्ष्म आहे. मंत्र चढे थोडा धडची होय वेळा. थोडं जरी चुकलं तर त्याची बायको 6 महिन्यापासून पडून होती. बरं का अशोकराव, पडून ते 6 महिने झाले पडून होते, हालचाल नाही. कोणीतरी सांगितलं अरे मंत्र देवीचा जप, देवीचा. उठून बसल बायको. किती वेळात उठल? 6 तासात. मी सांगतो जा विधी कर. आणि झालं, त्यानं सगळे विधीन बसला. सकाळी 6ला मंत्र सुरू केला. भार्याम रक्षती भैरवी, भार्याम रक्षती भैरवी, भार्याम रक्षती भैरवी, भार्याम रक्षती भैरवी, भार्याम रक्षती भैरवी. 6 तासांनी बायको उठली. अशोकराव पाहता का माझ्याकडे? 6 महिने पडून होती. पोरग पळतच आलं, पप्पा मम्मी उठली. मम्मी उठली पण पप्पा नाही उठला. पप्पानं मंत्र चालूच ठेवला. अति आनंदात भार्याम भक्षती भैरवी, भार्याम भक्षती भैरवी, भार्याम भक्षती भैरवी. पोरग पळत आलं, पप्पा काय मेली. कारण रचा भ झाला. भार्याम रक्षती भैरवी उठून बसली आणि भार्याम भक्षती भैरवी मेली बायको. मंत्र चढे थोडा. हा मंत्र चढे थोडा. बर, दिसून नाही पडत. सूक्ष्म मार्ग आहे कर्म. योग दुस्तर आहे अशोकराव, ज्ञान तर न पेलवणार आहे. ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म उपासना करून अनुक्रमे मल विक्षेप 2 दोषाची निवृत्ती, आवरण दोष निवृत्तीसाठी जो साधन चतुष्ट संपन्न आहे तो ज्ञानाचा तुला विचार सागर. तुम्ही शिकले बाबाकडे? ते विचार सागराचे 7 तरंग आहे. अरे बाबा, आता तरंग बिरंग काही माहित नाही राहिलं. तरंग आता तरंगच आहे. आता बस नुसत्या गोष्टी पाठ करणे आणि ठोकून देणे. तरंग संपले. आता आपल्या वेळेस तरंग होते. मग ते पाठच करायचा विचार सागर. वेदांत शास्त्राचे उत्कृष्ट सिद्धांत हेच कोणी एक उत्तम जल अशी कल्पना करून त्या सिद्धांत रूपी जलाचा साठा ज्याच्यात आहे त्याला विचार सागर म्हणतात. काही चुकलं सांगा बरं का? ज्याने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म उपासना करून मल विक्षेप या 2 दोषाची निवृत्ती केली, आवरण दोष निवृत्तीसाठी जो साधन चतुष्टय संपन्न तो ज्ञानाचा अधिकारी. आत्मज्ञान प्राप्तीची 4 साधने विवेक, वैराग्य, समाधी, षटका आणि मुमुक्षत्व. तर विचार सागर पुढेच बसला ना रे. सत्संगतीने आत्मा अविनाशी, तद्व्यतिरिक्त सर्व विनाशी असा निश्चय त्याला विवेक म्हणतात. इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाविषयीच्या होणाऱ्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य म्हणतात. शम, दम, श्रद्धा, उपदम, समाधान आणि तितिक्षा हे क्षमा, षटक आणि मोक्षाची इच्छा ज्याला तो मुमुक्षु. मग कसं वाटतं तुम्हाला? हे सोपं आहे का? ज्ञान मार्गही नाही, कर्म मार्गही नाही, योग मार्ग नाही, राहता राहता भक्ती मार्ग. भक्ती पंथ बहु सोपा. पण भक्ती मार्गात पुन्हा 4 विभाग आहे. नाही 4 तर त्याच्या आधी सांगतो. पुन्हा एकदा एक तुकडा पाडतोच अजून बरं का नामदेवराव. तुम्ही का कशाला भेटता आम्हाला? आज भेटले पुढं 9 प्रकार तर सेठजीलाही माहिती आहे. श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती, स्मरण भक्ती, अर्चन भक्ती, वंदन भक्ती, दास्य भक्ती, सख्य भक्ती, आत्मनिवेदन भक्ती हे भक्तीचे 9 प्रकार. त्या 9 प्रकारामध्ये कीर्तन भक्ती सोपी. पण कीर्तन भक्ती 4 विभाग आहे पुन्हा.
रूप कीर्तन, गुण कीर्तन, लीला कीर्तन, नाम संकीर्तन. मी का वेळ घेतली इथे शब्दाला आमचे वंशी हरी कीर्तन. याकरता एवढं फिरून आणलं तुम्हाला वेदांत शास्त्राचे उत्कृष्ट सिद्धांत. विठ्ठल साधन का. अरे योग दुस्तर आहे म्हणून त्या भांगडीत पडणार नाही आम्ही. कर्म सूक्ष्म आहे त्याच्यातही नाही. ज्ञान न पेलवणार आहे. मग राहिला भक्ती. भक्ती पंथ सोपा आहे पण त्याच्यात कीर्तन भक्ती सोपी आहे. आणि कीर्तन भक्तीतलं नाम संकीर्तन सोपं आहे. नाम संकीर्तन सोपं आहे पण फळ जळतील पापे. नाम संकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे 1-2 महिन्याचे. जन्मांतरीची पाप जाळण्याची ताकद नाम संकीर्तनात. बरं का शेठजी, पाप करायला वेळ लागतो पण जाळायला वेळ लागत नाही. गवताची निर्मिती करायला 4 महिने गेले ना. 4 महिने पाऊस पडला पाहिजे, गवत उगवून आलं पाहिजे, कोणाचे जनावर नाही चरले पाहिजे, मग ते राखलं पाहिजे रान, पुन्हा कोणी रात्रीचं कापून नाही नेलं पाहिजे. आणि मग 4 महिन्याने ते गवत कापायचं, पेंड्या बांधायच्या, वाढवायच्या, गंज तयार करायची. 6 महिने गेले गवताची गंजी तयार करण्यात. पेटवायला 100 पोरग जातं तिथं काळी पेटी ठेवून. एवढं मोठं गवताचा गंज 6 महिने ज्याच्यात गेले पेटवायला वेळ लागत नाही. तसं तृण अग्नी मेळे समरस झाले तैसे नाम. म्हणून नाम संकीर्तन साधन पै सोपे. किती मोठं पाप असू द्या जाळण्याची ताकद भगवंताच्या. अरे सरळ कशाला. 7 रांजणं भरली होती वाल्या कोळ्यानं. 7 रांजणं एका रांजणात मोहरी एवढा खडा टाकायचा आणि माणूस मारला की. असे 7 रांजणं एवढा पापी वाल्या कोळी. ब्रह्महत्या राशी पातके अपार अपार. मग नारदजी भेटले. बस इथेच लवकर भेटले वेळ कमी असल्यानं. घे देवाचं नाव आणि ते मारा मारा म्हणायचं. अरे मारा मारा क्या बकवास करते हो रामा को. बोले जिंदगी मारने में गई सरकार, मारने में जिंदगी गई तो मारा ही आएगा, रामा नहीं आएगा. तो ठीक है मारा कहो. मारा करने से क्या फायदा. बहुत बड़ा फायदा है वाल्या. 3 बार मारा कहने से 2 बार रामा होता है. म्हणून पाहतोय मारा मारा मारा. इकडचा मान तिकडचा राजा ते वाया पण 2 रामा सापडतात. आणि ते तसंच बसलं. सरळ नाही. मारा मारा यही मंत्र उनके अंतर भेदा. उलट्या नामाचा जप केला शेठजी त्याचं एवढं पाप जळलं तर सरळ जपल्यावर काय होईल. जळतील पापे जन्मांतरीची. एवढं सामर्थ्य असल्यामुळे आम्ही इतर भानगडीत पडणार नाही. अनेक नेने बा साधन आमचे वंशी हरी कीर्तन. दरवर्षी सप्ताह करण्याची गरज काय. हे नाम संकीर्तन टिकलं पाहिजे म्हणून संत संगती. संत संगे हरे पाप, संत संगे निरसे ताप, संत संगे निर्विकल्प होय मानस निश्चय, संत संगे वैराग्य घडे. म्हणून संत संगती निरंतर. आणि संताच्या संगतीत मिळते काय. प्रेम धन हे भांडार. प्रेम आणि प्रेमाला धन म्हटलेलं आहे बरं का शेठजी. आपण ज्याला धन समजतो ते धन नाही. खरं धन प्रेम आहे. ते कधी न संपणार आहे. 750 वर्षे झाले ज्ञानोबारायाच्या समाधीला. तरी आताही ज्ञानोबारायाच्या समाधीचं वर्णन करताना माणसं ढसढसा रडतात. का. संतांनी समाजाला दिलेलं प्रेम रडवतं. प्रेम धन हे भांडार. हे माणसं जोडायचं साधन आहे. तुम्ही जे द्याल ते वापस मिळतं. बाजरीचं बी पेरा तर बाजरीच उगवल.
येड्या बाबळीचं त्याला आंबा लागत नाही. पेरलं ते उगवतं. दुसऱ्याला शिवी द्या, तो शिवीच देणार. तुम्ही त्याला आरे म्हणा, ते कारे म्हणणार. आहो म्हणा, काहो म्हणणार. त्याच्यावर प्रेम करा, ते तुमच्यावर डबल करणार. माणसं जोडायचं साधन म्हणजे प्रेम आहे. प्रेम प्रेम धन हे भांडार. तुम्ही राहिले बरोबर. बरोबर. नामदेव महाराजांचे सुपुत्र नारायण महाराज म्हणतात, आता 8:30 पासून जे सांगितलं ना, केशवाचं पूजन, एकादशीचं व्रत, हरीचं कीर्तन आणि तुळशीचं तीर्थ, ही आमच्या घराण्यात चालत आलेली परंपरा. जमलं बा, सर्वांनीच मदत केली. आता थोडाच वेळ आतला म्हणे नामयाचा नारा किंवा विष्णुदास नारा, तेही बरोबर. हे 4 मुलापैकी हा एक मुलगा मोठा. नारा विठा महादेव न गोविंदा. एवढ्याने अभंग लिहिले, एवढ्याने लिहिले. सगळे घरचं घर अभंग लिहायला बसलं होतं. 12.5 कोटी जनाईची वाणी, येतीचे कृपाणी तिच्या घरात. 54 कोटी अभंग प्रत्यक्ष कवितेचे साच. नामयाचे लाडाई गोडाई यसाई साखराई. 2.5 कोटी पाही केली त्याने. त्याच्यात 1.5 कोटी अभंग नारोबाचे कवित्व. हा नारा सगळ्यात मोठा, नामदेवाचा पुत्र म्हणून त्याचा अभंग असल्यामुळे म्हणे विष्णुदास नारा किंवा म्हणे नामयाचा नारा. आणि आमची ऐशी परंपरा. ऐशी म्हणजे कैसी, आतापर्यंत सांगितली तैसी. अहो तुम्ही हसा म्हणा, पण ऐसेला कैसेनी प्रश्न केल्यावर तैसे हे त्याचं उत्तर असते. ऐसी कैसी, आता सांगितली तैसे. देव केशव त्याचं पूजन, व्रत एकादशी, तीर्थ तुळशीचं आणि हरिकीर्तन भगवंताच्या नामाचं. आमची ऐशी परंपरा. बापाची परंपरा मुलं चालवतील याची शाश्वती नाही. संताचे ते आप्त नवती संत. हाडाचा वारकरी बाप शेठजी सांगून गेला मुलाला, मी बाहेर जातो रे बाळा, पण ती पूजा कर बाबा देवाची. मुलगा 15 वर्षे वयाचा हो म्हणला. बाप गेला. सकाळी 9 वाजले तरी मुलगा उठला नाही. आईने उठ, या बापाला शब्द दिला रे पूजा करायची देव घरात देवाची. आणि मुलगा पहिल्यांदा आयुष्यात पूजा करतो नामदेव बाबा. सगळ्या देवारा भरून देव बाप्पाचे. एक 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 देव धुता 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 बाळूचे त्या दिवशी 12 वाजले. म्हणजे दुपारचे 12 वाजले. विचार केला की हे देव पूजेत 3-3 तास गेल्यावर बाकीचे उद्योग कधी करायचे. म्हणून त्याला युक्ती सुचली. म्हणला एक एक देव धुतल्यापेक्षा आळस आला म्हणजे ते जमते तसं. ते शालिग्रामचे देव होते, काळे देव. शिष्याकडे ते जबाबदारी होती जपून ठेवणे, मोजून वगैरे वगैरे. 3 वेळा पूजा करायची गुरुजी. एक दिवस शिष्याकडून एक देव हरवला. गुरुजी रागावतील बरं का जयप्रकाशजी, म्हणून त्यानं जांभळ तोडून आणलं त्याच मापाचं, ठेवलं त्याच्यात. मॅच झाले. गुरुजीनं पूजा केली. सगळे देव मोजले तर बरोबर भरले. नवीन देवाच्या उपस्थितीनं पहिल्याची अनुपस्थिती जाणवली नाही. नंतर देव धुतले, नवीनही धुतला, लाईनला बसवले. गुरुजीनं चंदन सुरू केलं लावणं. नवीन देवाला चंदन लावल्या बरोबर नवीन देवाचा नेहरू सदरा फाटला. अरे ते जांभळ होत ना, निघलं टरफर. लाल दिसायला लागला देव. गुरुजी तर घाबरलेच. शिष्या इकडे ये, इकडे ये, काय झालं देवाला? त्याच्यात देवाचाही गुन्हा नाही गुरुजी, माझाही नाही. मग तुम्हाला काही उद्योग आहे का नाही? सकाळ संध्याकाळ दुपार 3-3 वेळा एवढ्या गारठ्यात धुता. एखादा म्हातारा देव त्याला नाही सहन झालं. घडी घडी चंदन, घडी घडी गड गया स्वामी तो हम क्या जाने. तसं याला वाटलं आहे उपाय. आपल्या वाड्यात आड आहे, आड. हे 3 पिढ्यापासून देव कधी बदनापूरला फिरायला गेले नाही. आपण यांना टोपल्यात टाकू. वाड्यात
आतून कडी लावून घ्यायची, टोपलं विहिरीत सोडायचं, 2-4 वेळा वर खाली वर खाली वर खाली, देव धुवून होईल 10 मिनिटात. केलं बाळूनं, वर खाली वर खाली वर खाली टोपलं केलं अशोकराव, आणि मग पुन्हा देव मोजून बाळूनं ठेवले तर एक देव कमी भरला शेठची. बाळूला वाटलं कालच्या माझ्या घाई गर्दीच्या पूजेला वैतागून यानं आत्महत्या केली. पण बाळूला आनंद झाला. कशाचा? म्हणलं आपल्या घरातलं कोणी मेलं तर बाप पूजा करत नाही, सुतक पडलं म्हणतं. सुतक, आता देवातलाच देव मेला म्हटलं सगळ्या देवाला सुतक, पूजा बंद पूजा. बरोबर वडील 2-4 दिवसांनी आले. पारमार्थिक होते. पूजा चालू आहे रे व्यवस्थित. अजून 6 दिवस तुम्ही करू नका पप्पा. पप्पा तर हादरला. मला जाऊन 4 झाले, 6 म्हणजे 10वा. अरे म्हातारी तर बरी होती रे. अजून येते का तंबाखू खात बसली म्हातारी? बरं ते चिली मोडतय. मग कोण मेलं? देवच मेला बाप्पा, देवच मेला. अजून तुम्ही अशी जर परंपरा बापाची चालवणारा मुलगा असेल तर परंपरा चालत नाही. पण महाराज म्हणतात आमच्या वाडवडिलापासून येदू सेठ पासून येदू सेठ, न हरी सेठ, नरहर सेठ, दामा शेठ, नामा शेठ, न नारायण शेठ, ही जी परंपरा आहे आजपर्यंत. म्हणे नामयाचा नारा, आमची ऐशी परंपरा. ऐशी म्हणजे आतापर्यंत आपण कीर्तन केलं तैसे. केशवाचं पूजन, एकादशीचं व्रत, तुळशीचं तीर्थ आणि हरीचं नाम संकीर्तन आमची ऐशी परंपरा. आणि म्हणून आणिक नेणे वा साधन इथपर्यंत आपण आलो.